नमस्कार. सध्या आपण आहोत जिल्हा प्राथमिक शाळा तळतुंबा या ठिकाणी. खरंच लहानपणी किती आनंद असतो आणि सगळेजण कसे एकत्र जेवण करतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. तर ही आहे जिल्हा परिषद त्या शाळेतली मुलं. तुझं काय नाव आहे? रुद्र. कोणत्या वर्गात आहेस तू? इयत्ता चौथी. चौथीला आहे का? रोज कधी जेवण करतात? 12:30. घरून आणतो का इथलं मध्यान्ह भोजनचं पण जेवण करतात? घरून बी आणतो निदलचं बी करतो. इथलचं मध्यान्ह भोजनचं जेवण कसं असतंय? चांगलं. चांगलं असते ना? तुला आवडतं का रे? हो. आवडते ना? हो. आपण पाहिलं असेल ही सगळी जण इकडे बघायची आमच्या छोट्या छोट्या लहान लहान मुली सुद्धा जेवत आहेत आणि हे सुद्धा जेवत आहेत. खरंच हे जे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे शिकण्यात जी मजा आहे ना ती खरंच कोणत्या शाळेमध्ये तुमच्या इंग्लिश स्कूलमध्ये सुद्धा नाहीये. हे बघा किती गोंडस बाळ आहे. काय नाव बाळा तुझं? मेघना. मेघना. कोणत्या वर्गात आहेस तू? वर्ग काय म्हणजे छोट्या वर्गात आहे का? पाहुणे आलेली आहे का? तू बाहेर गावची आहे का? तुझं काय नाव आहे? सिद्धी. कोणत्या वर्गात आहे शिल्पी तू? दुसऱ्या. दुसरी वर्गात आहे का? पाहिलं असेल आणि ह्या शाळांचं जतन होणं गरजेचं आहे. जिल्हा परिषदच्या शाळा खरंच लोप होत चाललेल्या आहेत आणि गोरगरिबाच्या लेकराला शिकण्याचं एकमेव माध्यम म्हणजे या ठिकाणी ह्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. आणि ह्या शाळेत शिकणारी लेकरं म्हणजे कोण आहेत? तर ज्याचे आईवडील शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, अशा गोरगरिबाच्या घरची लेकरं या शाळेमध्ये शिकत असतात. त्यामुळं मी प्रत्येक मायबापाला विनंती करेल, पालकाला विनंती करेल की आपले लेकरं जिल्हा परिषद शाळेमध्ये कसे जातील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे, ही सगळी गोरगरिबाची लेकरं आहेत आणि ही लेकरं या ठिकाणी शिकली पाहिजेत. त्यासाठी आपण जिल्हा परिषदच्या शाळा कशा टिकतील यासाठी प्रयत्न करावा. कारण की मागच्या कित्येक दिवसापासून या महाराष्ट्रातल्या इतक्या हजार शाळा बंद होणार आहेत, तितक्या हजार शाळा बंद होणार आहेत हे आम्ही ऐकतोय. परंतु माझी मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की साहेब हे एका तळतुंबा म्हणजे गाव छोटं खेड आहे, असे कित्येक खेड आहेत आणि कित्येक खेड्यामध्ये अशा जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आणि तिथं गोरगरिबाची लेकरं शिकतात. आणि त्यामुळे ह्या गोरगरिबांच्या लेकरांचा जर आपल्याला हा आनंद हिरावून घ्यायचा नसेल आणि त्यांच्या आईवडिलांना दुःख जर आणायचं नसेल, कारण की इथून जर आपण सिलू सारख्या तालुक्याच्या ठिकाणी लेकराला शिकायला पाठवायचं म्हणलं त्या ठिकाणी तिथं आर्थिक भार मायबापावरती पडतो आणि ते सध्या तरी कष्ट करणाऱ्या मायबापांना शक्य नाहीये. त्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या पाहिजेत, गोरगरिबाची लेकरं शिकले पाहिजेत. यासाठी तुम्ही आम्ही सुद्धा आणि प्रशासनानं सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुर्सात थांबतो. धन्यवाद.